नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला वळूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींकडे. रुग्णालयात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत, कारवाई करण्यात येणार अशी माहिती भूषण गगराणी यांनी दिली आहे. 66 कॅज्युअल्टी आहे आणि 4 लोकांचा दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे आणि साईटवरती आता जी घटना घडलेली आहे तिथं अजून 4 लोकांचा मृत्यू झाल्याचं आम्हाला कळालेलं आहे. ते एकंदर 8 लोकांचा दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे. अजून 20 ते 30 लोक ट्रॅप आहेत असावेत असा अंदाज आहे, संशय आहे. त्यांना त्या ठिकाणी काढायचं काम चालू आहे आणि त्याचप्रमाणे ह्याच्यापुढं जी काय ॲक्शन घेण्यात येणार आहे ते माननीय मुख्यमंत्र्यांनी ऑलरेडी त्याच्याबद्दल जाहीर केलेलं आहे, सूचना दिलेली आहे. मुलुंड टोल नाका येथे ऐरोलीच्या दिशेने जाताना खाडी पुलावर ओव्हरहेड तारा वादळ वाऱ्यामुळे खाली आल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. भिवंडीतील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांची संवेदनशीलता पाहायला मिळाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुरबाड येथील मेळाव्यानंतर कल्याणकडे परतताना महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांना पावसाळ्यामुळे मोटरसायकलवरील 2 जण गाडी घसरून पडल्याचे दिसले. महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी तात्काळ गाडी थांबवून तरुणांची विचारपूस केली, तसेच त्याला धीर दिला. या दोन्ही तरुणांना दुखापत झाली नसल्याचे आढळल्यावर कपिल पाटील पुन्हा रवाना झाले. स्लिप कशी झाली? ब्रेक मारला नाही, ते तिकट आहे ना. हलवलं एखादी जाऊ दे, घाबरू नको. कापत नाही ना तू? नाही. हा, घाबरू नको. कोल्हापूरमध्ये चक्क बर्फी या मिठाईने ठीकपुर्ली या गावाला रोजगार प्राप्त करून दिलाय. कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यात असलेलं छोटंसं ठीकपुर्ली गाव, साधारण 6 ते 7 हजार लोकसंख्या या गावाची. या गावाची ओळख इथल्या खवा बर्फीवरून होते. या बर्फीची चवच न्यारी असून जिल्ह्यासह परजिल्ह्यातही खवा यांच्या जिभेवर ती कायमच रेंगाळत असते. इथले युवराज ढेंगे हे आपल्या सर्व कुटुंबियांसोबत बर्फीचे उत्पादन घेतात. गावात गेल्या अनेक वर्षापासून खवा बर्फी बनवली जाते. 1990च्या सुमारास गावातील काही शेतकऱ्यांनी घरगुती स्वरूपात बर्फी तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यातून चांगले अर्थार्जन मिळतं हे लक्षात येऊ लागलं. त्यानंतर गावातील सर्व ग्रामस्थांनी या बर्फी व्यवसायाला सुरुवात केली आणि हळूहळू ठीकपुर्लीची ओळख बर्फीच्या माध्यमातून गोडवा निर्माण करणारं गाव अशी होऊ लागली. त्याचबरोबर गावातील तरुणांना रोजगारही उपलब्ध झाला. दररोज सकाळी 6 वाजता बर्फी बनवण्याच्या कामास सुरुवात होते. धगधगत्या चुलीवर दुधाला उकळी द्यायला प्रारंभ होतो. मोठ्या कालीत 10 लिटर दुधाचे आधण असते. गोड बर्फीसाठी 3 किलो साखर तर फिक्या बर्फीसाठी 1 किलो साखर प्रति आधण लागते. 1.5 ते 2 तासांत बर्फी तयार होते. जिभेवर येताच वेगळाच खमंग आणि स्वाद देणारी ही बर्फी परदेशातही जाते, तर या व्यवसायातून लाखोंची कमाई होते. नमस्कार, माझं नाव युवराज शंकर ढेंगे. माझा बर्फीचा व्यवसाय आहे. बर्फीचा व्यवसाय जवळजवळ 22 वर्ष झाले आमचा आहे. बर्फीचा व्यवसाय 4.5 किलो बर्फी तयार करण्यासाठी 14 लिटर दूध, 2 किलो साखर लागते. कमीत कमी 30 रुपयाचं जळण लागते त्याला. आमची बर्फी परदेशात पण गेलेली आहे. 6 महिने, 3 महिने, 6 महिन्यातून एकदा परदेशात कमीत कमी 10 ते 15 किलो जाते आहे.
ह्या बर्फीपासून जवळजवळ महिन्याला आम्हाला 60 ते 70 हजार रुपये म्हणजे पगार पडतो. इतर कोणाची म्हणजे मदत घ्यावी लागत नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घाटकोपर मधील होर्डिंग दुर्घटनेचा आढावा घेतला आहे. दरम्यान पत्रकारांशी बोलताना ही अत्यंत गंभीर घटना आहे. लोकांना बाहेर काढलेलं आहे, लोकांवर उपचार सुरू आहे. सगळा फोकस हा रेस्क्यू ऑपरेशनवर राहील. या संदर्भात चौकशी केली जाईल असे आश्वासनही देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. मोठं होर्डिंग पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांना बाहेर काढलेलं आहे. काही लोकांना उपचार चाललेले आहेत, ते डेथही या ठिकाणी झालेले आहेत. पण अजूनही लोक आतमध्ये असण्याची शक्यता असल्यामुळे आणि पेट्रोल पंप असल्यामुळे अतिशय केअरफुली त्या ठिकाणी कापणे आणि लोकांना बाहेर काढणे अशा प्रकारचं हे रेस्क्यू ऑपरेशन चाललेलं आहे. त्यामुळे आत्ता सगळा फोकस जो आहे हा रेस्क्यू ऑपरेशनवर त्या ठिकाणी राहील. प्रत्येक व्यक्ती जो कोणी आत संभवित आहे अशा प्रत्येकाला बाहेर काढतपर्यंत हे रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी चालवलं जाईल. पण प्रायमा फेसी अनेक अनियमितता या ठिकाणी दिसत आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा करून आम्ही या संदर्भात एक उच्चस्तरीय चौकशी देखील सांगितलेली आहे, अनाऊन्स केलेली आहे. अतिशय गांभीर्याने कोणी परमिशन्स दिल्या, त्या योग्य होत्या का, परमिशन्स घेतल्या होत्या का, एवढं मोठं होर्डिंग लावताना ज्यावेळेस अशा प्रकारची अनप्रेसिडेंटेड विंड येईल किंवा मोठ्या प्रमाणात वारा येईल त्याचा स्टडी केला होता का, अशा या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आता या ठिकाणी करावा लागेल. मला अशी देखील माहिती आहे की काही नोटिसेस देखील त्याला सर्व झाल्या होत्या. मग त्याच्यावर का कारवाई झाली नाही या सगळ्या गोष्टी आता या ठिकाणी पाहण्यात येतील आणि या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आवश्यकता असेल तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील या संदर्भात दाखल केला जाईल. कारण अशा प्रकारे लोकांचे जीव धोक्यात घालणं हे मला असं वाटतं की कुठेच खपवून घेतलं जाणार नाही. यासोबत माननीय मुख्यमंत्री मोदयांनी मुंबईमध्ये जेवढे मोठे होर्डिंग्स आहेत त्याचं इमिजिएट ऑडिट करण्याचे देखील त्या ठिकाणी आदेश दिलेले आहेत. कारण आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो आहे की बेमोसमी वारे हे खूप मोठ्या प्रमाणात येत आहेत. अशा प्रकारचे वारे या दिवसांमध्ये कधी येत नव्हते, पण हे क्लायमेट चेंजमुळे आपल्याला ते वारे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. अजूनही काही अलर्ट्स आपल्याकडे वाऱ्यांच्या संदर्भात येत आहेत आणि म्हणून अशी दुर्घटना दुसरीकडे कुठे होऊ नये या दृष्टीनं तात्काळ हे ऑडिट करायला सांगितलेलं आहे. त्या टीम्स देखील BMC लगेच डिप्यूट करते. उद्यापासून ऑडिट सुरू करून विशेषतः पहिल्या टप्प्यामध्ये जेवढे लार्ज साईज होर्डिंग्स आहेत त्या होर्डिंग्सचं ऑडिट त्या ठिकाणी केलं जाईल आणि जे काही लोक आता आतमध्ये असण्याची शक्यता आहे त्यांना काढण्याचीच प्राथमिकता असेल. ज्या लोक मृत्युमुखी पडले खरं म्हणजे त्यांचा जीव काही आपण परत देऊ शकत नाही, पण माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या परिवाराला मदत देण्याची घोषणा त्या ठिकाणी केली.